नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आहे शनिवार आणि आमचं सगळं आवरलं आहे. सकाळचे वाजले 6:30. तर आज आम्ही निघालो आहे कुठे ते तुम्हाला पुढे सांगतेच, पण त्याआधी ना थोडंसं आवरायचं राहिलं आहे. हा बघा पसारा इथे घरामध्ये ना कलरिंगचं काम चालू आहे, त्यामुळे सगळीकडे पसारा झालेला आहे. त्याआधी स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि तर निघायचं. इकडचं राहतो कोण दरवाजा हो ना गेट हां हां गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. खरं तर उन्हाळ्याचं ना ऊन इतकं वाढायला लागलं आहे की सकाळी जेवढ्या लवकर निघायचं शक्य होईल तेवढ्या लवकर निघायचं ठरवलं होतं. खरं तर 6 वाजताच आम्हाला घराबाहेर पडायचं होतं, परंतु 6चे 6:30 झाले, अर्धा तास लेट झाला. ठीक आहे म्हटलं, कारण उन्हाळ्यानं ऊन इतकं लागतं आहे आणि सकाळी सकाळी थंडीचं छान पण वाटतं आणि ट्रॅफिक पण जास्त नसतं रोडवरती, त्यामुळे सकाळी लवकर अंतर जास्त कवर होतं. आणि आम्हाला शिर्डीला जायचं होतं, त्यामुळे अंतर भरपूर आहे आणि सकाळचं वातावरण अगदी छान वाटत होतं आणि ट्रॅफिक पण जास्त नव्हतं आणि छान असं स्वामींची, दत्त महाराजांची गाणी ऐकत ऐकत प्रवासाला सुरुवात केली. खूप छान वाटत होतं सकाळी सकाळी. आणि पुढे छान असं सूर्यनारायण सकाळी सकाळी दर्शन देत आहेत, ते छान असं सूर्यनारायणाचं दर्शन पण झालं. आणि हे बघा आमचं इथे पिल्लू ना गाडीत बसल्या बसल्याच डुलक्या खात होतं, कारण सकाळी लवकर उठलं होतं, त्यामुळे बघा बसल्या बसल्याच ते झोपतंय. आणि सकाळी कितीही लवकर निघायचं ठरवलं तर उशीर हा होतोच. निघेपर्यंत, निघायच्या वेळेपर्यंत काय ना काहीतरी आठवत राहतं, काय ना काहीतरी कामं दिसत राहतात, तर ती करेपर्यंत वेळ असाच निघून जातो. तर इथे मग सकाळी ट्रॅफिक कमी होतं, म्हटलं चला थोडंसं आपण पण गाडी चालवू आणि त्याच निमित्ताने थोडीशी प्रॅक्टिस पण होईल. माझ्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे आणि मी गाडी शिकलेली आहे, परंतु जवळजवळ 2-2.5 वर्षानंतर मी आज गाडी हातात घेतली आहे. म्हटलं बघू, प्रॅक्टिसमध्ये राहिल्यानंतर ना व्यवस्थित गोष्टी जमतात येतात, परंतु प्रॅक्टिस नसेल ना तर मग भीती वाटायला लागते. तर ट्रॅफिकमध्ये चालवायला अजूनही भीती वाटते. रोड मोकळा होता, म्हटलं थोडंसं आपण चालवून पाहूया, म्हणजे एकदम विसरायला नको, त्यामुळे थोडंसं गाडी चालवून पाहिली. गाडीमध्ये थोडाच वेळ जागी राहते, गाडी चालू झाली की अर्ध्या तासात 15 मिनिटात झोपून जाते. आता बराच वेळ झाला आणि नाश्त्याचा पण टाइम झालाय, त्यामुळे आता नाश्ता करण्यासाठी आम्ही ते थांबलोय. चला बघू आता काय काय कसं कसं मिळते. पाण्याची बाटली घ्यायची ना आपली आणूकडे दे. आणू करायचं का मग नाश्ता? भूक लागली की नाही? चला मग करू नाश्ता. आणि सकाळी काहीच खाल्लं नव्हतं आणि लवकर निघाल्यामुळं म्हटलं चला इथे काहीतरी हॉटेल चांगलं दिसतंय तर खाऊन घेऊया, मग पुढे चांगलं मिळेल न मिळेल, एकदा निघाल्यानंतर परत थांबायला नको, त्यामुळे मग इथेच नाश्ता करून घेतला. आणि नाश्त्याची वेळ पण झाली, ती थोडीशी भूक लागल्यासारखी झाली, त्यामुळे मग नाश्ता करण्यासाठी इथे थांबलो. कसं आहे अनु? छान आहे, मस्त आहे तो. आता चलते छान आहे का नाही? कडक कडक ये ना, तिला दे ना जरा. तिला घे ना, तिला येते. काय
तुला हे आवडतं की आवडतं डोसा? अनु कसं आहे? वडा छान वाटला तुला? उत्तप्पा छान आहे. मसाला डोसा पण छान आहे. बस बस चल पटकन. तिला हे करा बसायचं मला. बस ना मागं. कसं बसता येत नाही त्याला. तुला बसायचं काय? चला. जिथे आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलो ना तिथे असे झोके होते. तर छान होते ते झोके. मला अशा प्रकारचे झोके ना खूप आवडतात. याला काय म्हणतात मला माहिती नाही, पण तो हा असा प्रकारचा झोपाळा ना मला आधीपासून माझी इच्छा आहे की अशा प्रकारचा झोपाळा आपल्या घरी असावा. त्यामध्ये रोज असं बसता यावं, छान एन्जॉय करता यावं. परंतु ठीक आहे म्हटलं, उशीर होत होता जायला, परंतु तिला आणि मला ना झोक्यावर बसण्याचा मोह आवरला नाही. म्हटलं चला थोडंसं रिलॅक्स होऊया आणि छान अशी त्या झोपाळ्याची झोके घेऊया, मज्जा घेऊया थोडीशी. म्हणून मग दोघीही जाऊन बसलो. तर थोडा वेळ रिलॅक्स केले, छान झोके घेतले आणि मग निघालो, कारण उशीर पण बराच होतो आहे पुढे जाण्यासाठी. हा बीडचा आहे ना घाट. आधी खूप आंबे असं डोंगर होतं का? डोंगर पोखरून रस्ता बनव. एवढा उंच, साईडचं जेवढं उंच आहे ना तेवढाच उंच होता. ते पोखरून रस्ता बनवला. समोरचं पण किती मोठं आहे. तर आता आम्ही बीडच्या जवळ आहोत आणि नाश्ता वगैरे झाला. नाश्त्यामध्ये उत्तप्पा आणि डोसा छान होता. आणि शाबूवडा कसा होता ना? छान होता. छान होता. बिलकुल छान नव्हता शाबूवडा, उगीच घेतला. डोसा आणि उत्तप्पा मात्र छान होते. हां आणूला छान लागला. दही सोबत छान लागलं, पण असं खायला बिलकुल छान नव्हतं, कच्चाच होता तो. आता आम्ही निघालो आहोत शिर्डीजवळ, म्हणजे लोणी येथे माझ्या मुलाला आणण्यासाठी. म्हणजे तो आता तिथे ना मिलिटरी स्कूलला आहे, PVP सैनिक स्कूलला. त्याची 10th झालेली आहे. 7वीपासून तिथंच आहे. आता त्याची 10th झाली आहे. त्याचं आता पूर्ण झालं आहे, त्यामुळे आता त्याला घेऊन यायचं आहे. त्यासाठीच आम्ही आता निघालो. तर स्वामी महाराज बघा कुठून ना कुठून तरी, कसं ना कसं तरी आपल्याला प्रचिती देत असतात, आपल्याला आशीर्वाद देतच असतात. तर गाडीमध्ये तर स्वामी महाराज आहेतच, परंतु अशाच प्रकारे कधी कुठून तरी अचानक असं मागून पुढून कुठून तरी स्वामी महाराज अचानक येतात आणि संदेश देऊन जातात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तसंच काहीसं होतं. तर छान असं स्वामी महाराजांचं समोरच्या गाडीवरती दर्शन झालं. अजून 1 तास लागेल त्याला, 1 तासात पोहोचू. का भरपूर अंतर आहे, लातूर ते शिर्डी भरपूर अंतर आहे. जवळजवळ 300च्या वर, 320 ते 330 किलोमीटर अंतर आहे. आणि आता थोडंच राहिलं आहे, आता जवळ आलो आहे आपण. काही नाश्ता वगैरे झाला आहे, आता जेवण बाकी आहे. अजून काही भूक नाही लागली. बघू आता, आधी मुलाला घेऊ, त्यानंतर मग पुढचं ठरवू काय करायचं काय नाही. तर जे आधीपासून माझे व्हिडिओ पाहतात त्यांना थोडंफार आयडिया असेल की व्हिडिओमध्ये पाहून की मला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मुलगा जास्त फार व्हिडिओमध्ये दिसत नाही, कारण तो इथे नसतोच. तो फक्त दिवाळीला उन्हाळ्याला सुट्ट्याला यायचा. आता त्याचं 10th पूर्ण झालेलं आहे. आता त्याला तिथलं शिक्षण पूर्ण झालं आहे, आता त्याला इकडेच घेऊन यायचं आहे, म्हणजे लातूरला घेऊन यायचं आहे. आणि माझी मुलगी अनुषा, तिला आम्ही लाडानी अनु म्हणतो. आता ती 5thला जाते. तिचं 4th कंप्लीट झालं तर ती 5thला जाते. आणि हे माझे मिस्टर तुम्हाला तर माहितीच आहे, हे आहे डॉक्टर. त्यांचं क्लिनिक आहे. आणि आमचं गाव जे आहे ना ते प्रॉपर, आमचं प्रॉपर लातूर नाही आहे, आमचं प्रॉपर बेलूर गाव आहे. आणि आम्ही लातूरलाच राहतो. आणि माझं माहेर पण तिथंच आहे जवळ, म्हणजे बेलूरपासून एक 5-10 किलोमीटर अंतरावरती अहमदपूर तालुका आहे. तिथे माझं माहेर आहे. आणि माहेर आणि सासर जवळजवळच आहे, त्यामुळे गावाकडे गेलं दोन्हीकडे जाणं येणं होतंच. आणि मुलगा जो
तो 7thपासनं तिथे आहे, म्हणजे लोणी येते PVP सैनिक स्कूल आहे त्या ठिकाणी तो 7thपासनं तो तिथे आहे, म्हणजे 4-5 वर्ष झाली आता त्याला तिथे राहून. आता त्याचं 10th कंप्लीट झालं आहे, त्यामुळे आता आम्ही इकडे आणण्याचा विचार केला. तर त्याला इकडे घेऊन यायचं, त्यासाठीच मग निघालो आहे. सकाळी लवकर निघालो होतो तरी भरपूर वेळ लागला, तरी दरवेळेसपेक्षा यावेळेस जरा लवकरच पोहोचलो आहे. 2 वाजेपर्यंत बहुतेक आम्ही तिथे पोहोचू. त्याचं सगळं सामान वगैरे घेऊनच जायचं आहे. आता जाताना भरपूर पसारा असणार आहे गाडीमध्ये. आता हे बघा, हिला येताना मस्त सीट मिळाली आहे झोपून यायला. तर बघा मस्त झोप चालली. थोडाच वेळ गाडीमध्ये जागी राहते, जेव्हा गाडी चालू होईल ती लगेच झोपून जाते 15-20 मिनिटात. रस्ता तरी बऱ्यापैकी चांगला आहे ना इकडचा. इथला रोड आता चांगला आहे, मगाचा खूप खराब होता. बीड शेवगाव रोड खूप खराब आहे. शेवगावपासून पुढं चांगला, शेवगाव, श्रीरामपूर ते बाबळेश्वर, लोणी. अजून तर उन्हाळा बाकी आहे, ऊन भरपूर लागते. रस्ता थोडा चांगला आहे त्यामुळे बऱ्यापैकी अंतर कव्हर झालं. खरं तर त्याला 2 दिवसापूर्वी सुटायला, म्हणजे 18 तारखेला त्याचा शेवटचा पेपर होता, परंतु अणूचे पेपर 20 तारखेला म्हणजे कालच संपला. अणूचा शेवटचा पेपर काल संपला, त्यामुळे आम्हाला 18 तारखेला त्याचा पेपर संपून पण येता आला नाही. तो 2 दिवस झाला तिथे राहतोय आणि सकाळपासून 2 वेळा त्याचा कॉल येऊन गेला. तो वाट पाहतोय कधी येत आहेत. तर सोबतचे सगळे मुलं जवळजवळ त्याचे मित्र वगैरे त्याच्यासोबतचे गेलेच, जे जवळजवळ होते. आमचं भरपूर लांब पडतं, त्यामुळे यायला 1 दिवस जायला 1 दिवस लागतोच, कारण एकट्याला एवढी ड्रायव्हिंग पण होत नाही आणि अंतर पण भरपूर आहे आणि रस्ते पण तेवढे म्हणावं तसे चांगले नाही आहेत. त्यामुळे मग 1 दिवस त्याला म्हटलं थांब, कारण हिचे पेपर असल्यामुळं सोडून पण येता येत नव्हतं, त्यामुळे तो 2 दिवस तिथे राहिला आहे. आज सकाळपासून वाट पाहतो येत आहेत कधी येतात. मग गेल्यानंतर त्याचं रिॲक्शन बघू. त्याला भेटून पण आता 4-5 महिने झाले. दिवाळीला आम्ही आणलं होतं, त्याच्यानंतर जे त्याला सोडले त्याच्यानंतर भेटायला पण आलो नाही. फक्त फोनवरच बोलणं होतं, ते पण रेग्युलर कॉलवर, व्हिडिओ कॉल पण नसतो करता येत. त्यामुळे आता 5-6 महिन्यानंतर त्याला भेटायचं आहे. आधीमध्ये आम्ही तेव्हा नवीन सोडलं होतं तेव्हा बऱ्यापैकी महिन्याला भेटायला येत होतो, परंतु आता त्याला सवय झाली आहे त्याच्यामुळं आणि अंतर पण खूप जास्त आहे, त्याच्यामुळे जास्त भेटायला येणं होत नव्हतं. कारण हिची पण शाळा असायची, काही एक्झाम वगैरे असायच्या, घरचं पण काय असायचं, त्याच्यामुळे सारखं यायला जमत नव्हतं. आणि आता 10thमध्ये असताना ना फक्त त्याच्याकडे 2 वेळेस आलो आहे, म्हणजे एकदा दिवाळीला आणि एकदा 9thमध्ये स्कूल संपल्यानंतर घेऊन जाण्यासाठी आणि 10thला दिवाळीला घेऊन जाण्यासाठी, बस आणि सोडण्यासाठी तेवढं चाललेलं. दिवाळीनंतर त्याची आणि आमची भेटच नाही. आता ही दिवाळीनंतरची आणि त्याची ना आमची पहिली भेट असणार आहे. तर पुढे गेल्यानंतर रस्ता इतका खराब होता बापरे, की थोडंसं अंतर जाण्यासाठी आम्हाला जवळजवळ 1-1.5 तास लागला. आता बघा इथे रस्त्याची सगळीकडे कामं चालू आहेत, त्यामुळे इतका प्रॉब्लेम होत होता ना. तर त्याच्या शाळेसमोरच्या रोडचं पण काम चालू आहे वाटतं बहुतेक, तर त्यामुळे ना बराच वेळ लागला आणि आता आम्ही इथे येऊन पोहोचलो. आता हे बघा त्याचं स्कूलची एंट्री आहे, हे स्कूलचं एंट्रन्स आहे. आता सगळ्यात आधी इथे त्याचा गेट आउट पास घ्यावा लागतो, त्यानंतर त्यांची परमिशन वगैरे सगळी घ्यावी लागते, काय जे प्रोसेस असेल ती सगळी करावी लागते, त्यानंतर त्याला घेऊन जाता येतं. त्याशिवाय ते मुलाला बाहेर सोडत नाहीत. आणि ही एक गोष्ट चांगली आहे की ते पूर्ण कन्फर्मेशन झाल्याशिवाय, त्यांची पूर्ण खात्री पटल्याशिवाय ते मुलांना बाहेर सोडत नाहीत. आणि एरवी पण ते जास्त मुलांना बाहेर जाऊ देत नाहीत. त्यांचा जेव्हा आउट पास वगैरे असेल तर पालकांसोबत किंवा पालकांची परमिशन घेऊनच त्या गोष्टी ते करतात. आणि ते रेग्युलर कॉल पण करता येत नाही. 8 दिवसाला एकदा कॉल असतो आणि व्हिडिओ कॉल तर नसतोच, रेग्युलर कॉल असतो. आता ही स्कूलच्या बॅक साईड आहे, म्हणजे जिथे त्यांचं हॉस्टेल आहे त्या साईडचा हा रोड आहे आणि इथे त्यांची स्कूल आहे. बॅक साईडला हॉस्टेल आहे आणि मोठं असं ग्राउंड आहे, खूप प्रशस्त अशी जागा आहे. हॉस्टेल पण मोठं आहे. त्या पलीकडे जो आहे तो मेस एरिया आहे, तिकडे जेवणाची वगैरे त्यांची त्या बाजूला सोय आहे. आणि इथे हॉस्टेलचा हा फ्रंट एरिया आहे आणि ग्राउंड भरपूर मोठा आहे, खेळायला मुलांना भरपूर अशी जागा आहे. तर आता इथे त्याचं हॉस्टेल आहे आणि त्या हॉस्टेलमध्ये आम्ही आलो आहे आणि त्याला आता माहिती नाही आहे की आम्ही इथे येऊन पोहोचलो आहे. आता बघू
त्याला जाऊन बोलून आणावं लागेल. त्यानंतर त्याची रिॲक्शन पाहूया. त्याचे पप्पा त्याला बोलवायला गेलेत. आता बहुतेक ते सामान वगैरे घेऊनच येतील. बघू आता काय होतंय. हा आमचा दादा आलेला आहे आणि सामान घेऊनच आलेला आहे. वाटच बघत होता आम्ही कधी येतोय, इथून मी कधी जातोय. त्याची रिॲक्शन बघा किती खुश आहे. तर दादा रिॲक्शन छान छान वाटतं. आता त्याचं काही सामान राहिलं होतं ते घेण्यासाठी मग आम्ही आतमध्ये गेलो. आता ही हॉस्टेलची आतली साईड आहे. इथे बघा अशा प्रकारचे बेड वगैरे आहेत. कसं असतं ना हॉस्टेलच्या मुलांचं जीवन, खरंच त्यांची कमाल म्हणावी लागेल. आणि आईवडिलांना पण मुलांना असं बाहेर सोडणं ज्याचं त्यांच्या दृष्टीने ते त्यांच्या करिअरसाठी, त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी हे महत्त्वाचं असतं. परंतु सोपं नसतं आईवडिलांना मुलांना असं लांब ठेवणं, त्यांच्यापासून लांब राहणं खरंच सोपं नसतं. आणि खरंच त्या मुलांचं कौतुक म्हणावं लागेल की ते आईवडिलांच्या ह्या निर्णयाला सपोर्ट करतात, त्यांच्या निर्णयाचे अंमलबजावणी करतात. आणि घरापासून एवढ्या लहान वयात आत्तापासनं घरापासून एवढ्या लांब राहतात. तर खूप लहान लहान मुलं आहेत, म्हणजे 6वीपासनं मुलं या ठिकाणी आहेत. तर खरंच कमाल म्हणावी लागेल त्यांची. आणि एवढ्या लांब ना ही मुलंच एकमेकांची फॅमिली असतात. 24-24 तास ते एकमेकांसोबत असतात. प्रत्येक सण वार असेल, सुख दुःख आनंद असेल ते एकमेकांसोबत शेअर करतात. तर हीच त्यांची फॅमिली असते. तर ऐकून आणि या गोष्टीचा विचार करून ना खरंच मनाला हळवं व्हायला वाटतं. त्याचं सगळं सामान वगैरे असं ठेवलं आम्ही. त्यानंतर मग निघालो. आता एवढ्या वर्ष ते स्कूलमध्ये काढली. आता हा शेवटचा स्कूलला पाहणं म्हणा किंवा शेवटचं मुलांना भेटणं असेल. आता फोनवरती वगैरे कॉन्टॅक्टमध्ये असतील, परंतु आता परत इथे काही येणं होणार नाही आहे. तर ही त्याची स्कूलची फ्रंट एंट्री आहे. हे त्याचं स्कूल आहे. त्यानंतर आम्ही रूम केली, फ्रेश वगैरे झालो. फ्रेश झाल्यानंतर मग जेवणासाठी आलो होतो. जेवणासाठी ना आम्ही शिर्डीजवळ असलेल्या इथे वैशाली हॉटेल आहे तर इथे आलो होतो. खूप छान हॉटेल आहे आणि प्युअर व्हेज आहे आणि चव पण छान आहे आणि क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही एक नंबर आहे. क्वांटिटी पण तुम्ही बघू शकता. तर एक जर भाजी घेतली तर चौघांमध्ये सफिशियंट होते, इतकी जास्त क्वांटिटी तेथे आहे. आणि छान गरम गरम जेवण आहे. चव पण अगदी छान आहे. मागच्या वेळेस आम्ही एकदा आलो होतो तेव्हा ह्याच हॉटेलला जेवण केलं होतं. तर आम्हाला याची चव खूप आवडली, त्यामुळे ह्यावेळेस ठरवलं की इथेच येऊन जेवण करायचं. तर जेवण वगैरे केलं आणि इथे ना बाजरीची भाकरी वगैरे पण मिळते, खूप छान मिळते. अगदी घरच्यासारखी चव आहे. आणि जेवण वगैरे पोटभर केलं. त्यानंतर मग रूमवरती आराम करण्यासाठी गेलो, कारण प्रवासाचा थकवा इतका आलेला होता. मग बघू म्हटलं दर्शन वगैरे नंतर संध्याकाळी घेऊया. तर असा होता आजचा प्रवास. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.